जर आपल्याला भारताला विश्वगुरु करायचं असेल, जर आपल्याला रामराज्य आणायचं असेल, जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य जर आपल्याला बनवायचं असेल, महाराष्ट्राला पुन्हा त्या ग्लोरी पर्यंत न्यायचं असेल, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योजक घडवणे गरजेचं आहे. जोपर्यंत नवीन उद्योगधंदे भारतामध्ये डेव्हलप होणार नाही, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये नवीन उद्योगधंदे येणार नाहीत, तोपर्यंत जे आहे आपलं सोलापूर, आपला महाराष्ट्र, आपला भारत देश जे आहे डेव्हलप होणार नाही, पुढे जाणार नाही, आपण विश्वगुरु होणार नाही. यानंतर एमएस सेक्रेटरीचे विद्यार्थी बादशाह यांना विनंती करतो की त्यांनी आपण या ठिकाणी मंचावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करा असं मी विनंती करतो. सर्वप्रथम उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना वंदन करून, अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, ज्यांनी भारताला संविधानाची देणगी दिली असे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, व त्यासोबतच आज ज्यांची जयंती आहे असे महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून, ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, ज्यांच्यामुळे आज आमच्या या भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना वंदन करून माझे मी 2 शब्द चालू करू इच्छितो. तर MBA जे आहे ना, ह्याच्या अगोदर पण मी खूप वेळा या ठिकाणी या डायस वरून जे आहे सगळ्यांना मनोगत व्यक्त केलेलं आहे. MBA म्हणजे जॉब करण्यासाठी MBA नाहीये. आता मी स्पष्ट सांगू इच्छितो, आज जे आपलं MBAचं पूर्ण जे सफर होता, जे MBAचं पूर्ण आपलं काय म्हणते ते पूर्ण एक लाईफ होती MBAची 2 वर्षाची, आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तर मी स्पष्ट सांगू इच्छितो, MBA जे आहे किंवा M.Com असू दे, MSc असू दे, हे फक्त जे आहे तुम्हाला नोकरी करण्यासाठी शिकवलेले शिक्षण नाही आहे. हे तुम्हाला एक बिझनेसमॅन, एक लीडर बनवण्यासाठी तुम्हाला हे विविध डिग्र्या जे त्या ठिकाणी दिले जाणार आहे. MBA नंतर जॉब करा, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष एक्सपिरियन्स घ्या, परंतु MBA झाल्यानंतर तुम्ही जे आहे स्वतःचं काहीतरी एक नवीन सुरुवात करण्याची प्रयत्न करा. कारण MBA जे आहे हे लोकांना, भारत देशासाठी एक नवीन उद्योजक घडवण्यासाठी केलं गेलेलं एक काय म्हणते ते कोर्स त्यांनी सुरू केलेला आहे. MBA मागचं सर्वात मोठं कारण हेच आहे की पुढे जाऊन आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या कोल्हापुरासाठी नवीन उद्योजक कसे डेव्हलप होतील त्याकरिता MBA आहे. MBA जॉब करण्यासाठी नाही आहे. तर पहिला तुमच्या डोक्यातून ते काढून टाका. एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला ज्या फील्डमध्ये बिझनेस करायचा आहे त्या फील्डमधल्या जे वेगवेगळे कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जावा, तिथलं एक्सपिरियन्स घ्या, त्या ठिकाणचं नॉलेज अक्वायर करा, विविध अभ्यास करा. सरकारी स्कीम्स भरपूर आहेत आपल्याकडे, भरपूर प्रमाणात ज्या या ठिकाणी आपल्याला समर्थन भेटतंय. तर मी हेच सांगू इच्छितो, जर आपल्याला भारताला विश्वगुरु करायचं असेल, जर आपल्याला रामराज्य आणायचं असेल, जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य जर आपल्याला बनवायचं असेल, महाराष्ट्राला पुन्हा त्या ग्लोरी पर्यंत न्यायचं असेल, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योजक घडवणे गरजेचं आहे. जोपर्यंत नवीन उद्योगधंदे भारतामध्ये डेव्हलप होणार नाही, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये, सोलापूरमध्ये नवीन उद्योगधंदे येणार नाहीत, तोपर्यंत जे आहे आपलं सोलापूर, आपला महाराष्ट्र, आपला भारत देश जे आहे डेव्हलप होणार नाही, पुढे जाणार नाही, आपण विश्वगुरु होणार नाही. आज चायना कशाला पुढे आहे, आज अमेरिका पुढे कशाला आहे? त्यांनी जगामध्ये आज त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ते फक्त भारत देशाकडे आहे. आज मी ठामपणे सांगू इच्छितो, कारण जगातील सर्वात जास्त यंग पिढी, सर्वात जास्त तरुण पिढी जी आहे भारतामध्ये आहे आणि सर्वात जास्त पोटेन्शियल असलेले लोक सुद्धा भारतामध्ये आहेत. आज आपल्या देशातली लोक दुसऱ्या देशात जाऊन, परदेशात जाऊन जे आहेत काय करत आहेत, त्या ठिकाणी जाऊन काम करत आहेत. मोठमोठ्या कंपनीचे आज CEO आहेत. गुगल असू दे, मायक्रोसॉफ्ट असू दे, अशा मोठमोठ्या कंपनीचे CEO कोण आहेत? आपल्या देशातले लोक आहेत. तर आपण का गुगल घडू शकत नाही? आपण का मायक्रोसॉफ्ट घडू शकत नाही? आपण का मेटा घडू शकत नाही? आपल्याकडे पोटेन्शियल आहे, फक्त आपण का घाबरतोय? मराठी माणूस कुठं खचतोय? मराठी माणूस डेअरिंग करायला खचतोय. या ठिकाणी आमच्या भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी भेट दिलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य घडवणं सोपं नव्हतं. त्यांना पण स्वराज्य घडवण्यासाठी सर्वप्रथम त्यांना आव्हान जे दिलं, त्यांच्या काकांनीच त्यांना आव्हान दिलं, जे आदिलशाहचे सरदार होते. मराठी माणसांनीच त्यांना आव्हान दिलं. त्या सर्व लोकांना त्यांनी लढून, त्यांचा सामना करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. लोक त्यांना म्हणायची, पुणे परगण्याचा एक पाटील पुढे जाऊन या अखंड हिंदुस्थानाचा दैवत होतो.
हे तशीच झाली नाही. त्यांनी मेहनत केली, त्यांनी प्रत्येक आलेल्या चॅलेंजला जे आहे त्यांनी सामोरे गेले, संघटना बनवली आणि त्यानंतर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज बनले. आज ज्यांची जयंती आहे अशी महात्मा ज्योतिबा फुले, त्यांना देखील स्त्री शिक्षणासाठी किती त्यांना खडतर प्रवास घ्यावा लागला, किती त्यांना त्रास घ्यावा लागला, किती प्रमाणात त्यांना लोकांनी टॉर्चर केलं. माता सावित्रीबाई फुलेंना किती लोकांनी त्रास दिला, त्यांच्यावर दगडा फेकत होती लोक, त्यांच्यावर शेण फेकत होती लोक, तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही. का हार मानली नाही? त्यांनी म्हणले आज आम्ही जर मेहनत घेऊ तर आमची पुढची पिढी, आमची पुढची मुली जे आहेत ते शिकतील आणि त्यांनी भविष्य घडवतील. आणि आज महाराष्ट्रातला मराठी माणूस काय करतोय? आज महाराष्ट्रातला मराठी माणूस दुसऱ्यांकडे जाऊन नोकरी करतोय. तर मराठी माणसाला मी हेच सांगू इच्छितो, आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतलेली आहे. महाराष्ट्र जे आहे, आपलं मराठी माणूस कुठे असतो माहितीये का? आम्ही राजे, आम्ही पेशवे, आम्ही मोठे, आम्ही राजे असे म्हणून आपण खसतोय, आपण घाबरतोय. आपल्याला वर जाण्यासाठी आपलीच लोक आपली पाय खेचतात. आज मारवाडी असू दे, गुजराती असू दे, पंजाबी असू दे, राजस्थानी असू दे, सर्व लोक पुढे जातात. ती लोक कम्युनिटी त्यांची कम्युनिटीतल्या प्रत्येक माणसाला ती पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतात. जैन कम्युनिटी 1% आहे आपल्या देशामध्ये, किती? 1% आहे. परंतु देशातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये जे त्यांचं आज शुमार होते. भारतातील सर्वात जास्त टॅक्स देणारी लोक ती आहेत. भारतातल्या सर्वात मोठे बिझनेस त्यांचे. त्याच्यासाठी त्यांच्या कम्युनिटीमध्ये जे एकोपा आहे. मराठी माणूस यामुळेच खसतो. एकाने जर किराणा दुकान उघडला तर त्याच्यासमोर आपलीच लोक 2-3 किराणाचे दुकान उघडतात आणि त्याच्या धंद्याची वाट लावतात. तर माझं म्हणणं हे आहे, करा बिझनेस, परंतु युनिक बिझनेस करा. असा बिझनेस करा ज्याच्यामुळे आपल्या मराठी माणसातील जेवढे पण मराठी बोलणारे माणूस आहे, मराठी माणूस म्हणजे फक्त मराठी जात असलेला माणूस मराठी नाहीये. या मराठी भूमीमध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस, या मराठी भूमीमध्ये नागर मारणारा प्रत्येक शेतकरी, या मराठी भूमीमध्ये घाम गाळणारा, रक्त सांडणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे. मराठी बोलणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे. तर प्रत्येकाला आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. ह्याच्यासाठी स्वतःहून डेअरिंग करावी लागेल, स्वतःहून उद्योगधंदा सुरू करावा लागेल. सुरुवातीला जे तुम्हाला बिझनेस मध्ये प्रॉफिट होणार नाही, सुरुवातीला जे तुम्हाला कोणी तुमच्या दुकानाला गर्दी करणार नाही, सुरुवातीला तुम्हाला कोणी येऊन जे पैसे देणार नाही, तुम्हाला 0 पासूनच सुरुवात करावी लागेल. स्वराज्याची सुरुवात सुद्धा 0 पासून झाली होती. महिला शिक्षणाची सुरुवात सुद्धा 0 पासून झाली होती. स्वातंत्र्याची लढाई सुद्धा 0 पासून झाली होती. तर तुम्ही सुद्धा सुरुवात करू शकता. MBA मध्ये खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला शिक्षण भेटलेलं आहे. विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला या ठिकाणी सहभागी व्हायला भेटलेलं आहे. विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण सहभागी झालो, शिक्षण घेतलं, एक्सपिरियन्स घेतलं. खूप साऱ्या चांगल्या आणि वाईट आपल्याला एक्सपिरियन्स आले असतील तर सगळे वाईट एक्सपिरियन्स मागे सोडा. वाईट एक्सपिरियन्स जे तुम्हाला शिकून जातात आणि चांगले एक्सपिरियन्स जे तुम्हाला जीवनामध्ये आत्मविश्वास देतात की तुम्ही अजून चांगलं करू शकता. तर हे खचून जाऊ नका. तुम्हाला जीवनामध्ये वाईट एक्सपिरियन्स आले तर खचून जाऊ नका, लढा आणि पुढे जाऊन काहीतरी असं काम करा की ज्यामुळे आपल्या विद्यापीठाचं नाव होईल, ज्यामुळे आपल्या सोलापुराचं नाव होईल, ज्यामुळे आपल्या गावाचं नाव होईल. पुढे जाऊन लोक काय म्हणणार? सोलापूर विद्यापीठाचा एक विद्यार्थी जे आहे पुढे जाऊन एक चांगला शिक्षक झाला. सोलापूर विद्यापीठाचा माणूस पुढे जाऊन जे एक बिझनेस डेव्हलप केला त्यांनी, ज्यामध्ये जे आज सोलापुरातली प्रचंड लोक जे काम करत आहेत. सोलापूरमध्ये पोटेन्शियल आहे. आज सोलापूरने जे आहे खूप मोठे ब्रँड डेव्हलप केलेले आहेत. सोलापूरमध्ये प्रिसिजन आहे. सोलापूरमध्ये जे आहे आज सोलापूरमध्ये जे पेनका सारखा मोठा ब्रँड आहे. बालाजी अमाईन्स सारखा ब्रँड आहे. सोलापूरमध्ये शॉवर अँड टॉवर सारखा ब्रँड आहे. ज्यांनी या सोलापूरमध्ये जे आहे सुरुवात करून आज दुसरी ब्रँड जे आहे त्यांचं ब्रँड जे कर्नाटकामध्ये उघडलेलं आहे. तर सोलापूरमध्ये पण ब्रँड डेव्हलप होतात, परंतु सुरुवात करणे हे गरजेचं आहे. मी इथं जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, प्रयत्न करा, कोशिश करा, काहीतरी काय प्रयत्न करा. 2-3 वर्ष नोकरी करा, मेहनत घ्या. आई वडिलांना कन्व्हिन्स करा की बाबा किती वर्ष मी दुसऱ्यांकडे जॉब करू. जे तुम्ही दुसऱ्यांसाठी 8 तास देतात, 12 तास देताय, ते तुम्ही स्वतःसाठी 24 तास द्या. 1 वर्ष फक्त काढा स्वतःसाठी. फक्त 1 वर्ष काढा. आई वडिलांना सांगा 1 वर्ष मी तुम्हाला काही सुद्धा देणार नाही, 1 वर्ष मी तुम्हाला काही पैसे देणार नाही, मला 1 वर्ष स्वतःसाठी हासल करायला द्या. 1 वर्ष पैसे गोळा करा आणि काय ना काही चहाचा गाळा तरी उघडा. छोट्यापासून सुरुवात करा. छोटा बिझनेस करा आणि पुढे जाऊन ते बिझनेस मोठा होईल. कोणता बिझनेस छोटा नसतंय. आज इथे बसलेले विद्यार्थी विचार करत असतील, अरे चहा पासून कोण मोठं होतंय? चहा विकून आज पंतप्रधान झालेला माणूस, रिक्षा चालवून मुख्यमंत्री झालेले सुद्धा लोक आहेत आपल्या देशामध्ये. तर सुरुवात हे शून्यापासूनच होते. जर शून्यापासून सुरुवात केली तरच माणूस मोठा होतो. डायरेक्ट तुम्हाला कोणी मोठा करणार नाही, डायरेक्ट तुम्हाला कोणी नेऊन त्या गादीवर कोणी बसवणार नाही. तर शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, कॉलेज लाईफ जी होती हे एन्जॉयमेंट साठी होती. तुम्ही भरपूर एन्जॉय केलेला आहात. जे कोणी एन्जॉय नाही केलं त्यांच्यासाठी मला खंत आहे, कारण स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ जे एन्जॉयमेंट साठी असते. दुसऱ्यांदा सांगतोय मी, स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ मध्ये तुम्हाला शिक्षण भेटते,
घ्या शिक्षण, परंतु एन्जॉय पण करा. आता पुढे येणाऱ्या माझ्या ज्युनियर्सला सांगतो, एक 2 मिनिट फक्त. ज्युनियर, आता 1 वर्ष राहिलेलं आहे तुमच्याकडे, अभ्यास करा परंतु एन्जॉयमेंट पण करा. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. स्पोर्ट्स असू दे, तुमचे विविध इव्हेंट्स असू दे, सगळ्यामध्ये सहभागी व्हा आणि आपले दिवस जे चांगल्या प्रकारे घाला. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची तुम्ही संधी दिलात. खूप खूप धन्यवाद.